महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन मराठा आरक्षणाच्या संदर्भात नुकतंच पार पडलं. त्याला 2 दिवस किंवा अवघे काही तास उलटतात ना उलटतात तोच जरांगे पाटील यांना एका मागोमाग एक धक्के बसायला सुरुवात झालेली आहे. बुधवारी अजय महाराज बारसकरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि आता गुरुवारी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी संगीता वानखेडे या त्यांच्याच एका सहकारी महिलेनं त्यांच्यावर दनादन हल्ला केला. आणि आजपर्यंत जे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आणि मंत्रालयीन गॅलऱ्यांमध्ये दबक्या आवाजात बोललं जात होतं तेच संगीता वानखेडेंनी अगदी जाहीरपणे प्रसारमाध्यमांसमोर सांगून टाकलेले. मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या इशाऱ्यानं आंदोलन चालवतायत आणि त्यांना सारखा पवारांचा फोन येतोय अशा स्वरूपाचा त्यांनी आरोप केलाय. आता या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं जे संपूर्ण आंदोलन आहे हे राजकीय दृष्ट्या भरकटणार की याच्यातून मनोज जरांगे पाटील यांना एक्झिट घ्यावी लागणार हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे. काय नेमकं संगीता वानखेडेंनी म्हटलंय आणि संगीता वानखेडेंनी म्हटलंय त्याला काही पूरक गोष्टी घडतायत का की उगाच संगीता वानखेडे असं बोलतायत, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बारकाईनं पाहायला लावणारा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रहो नमस्कार, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, शरद पवार आता 83 वर्षांचे आहेत आणि आतापर्यंत 4 वेळा वेगवेगळ्या निशाणीवर त्यांना निवडणुकांना सामोरं जावं लागले. एखादा राजकीय किंवा सामाजिक प्रश्न पवारांच्या समोर येतो त्यावेळेला पवार तो प्रश्न सोडवतात असे त्यांचे भक्त, समर्थक किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत असतात. पण प्रश्न सोडवताना तो सोडवलेला प्रश्न आपल्यासाठी आणि आपल्या राजकारणासाठी किती उपयोगी आहे किंवा किती यश देऊ शकणार आहे हे बघितल्यानंतरच शरद पवार त्या प्रश्नाची हाताळणी करत असतात. आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आणि 1 तारखेला त्यांच्यावर किंवा त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाची चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील हिरो झाले. या लाठी हल्ल्यानंतर त्यांना सगळ्यात भेटणारी व्यक्ती कोण होती? सगळ्यात पहिल्यात भेटणारे कोण होती व्यक्ती? जरा आपण आपले फुटेज, आपलं गुगल सर्च करून बघा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भेटले होते रोहित पवार. या संपूर्ण आंदोलनाच्या आधी किंवा या संपूर्ण आंदोलनाच्या आजूबाजूला वावरताना अत्यंत गुप्तपणे आणि शांतपणे जर कोण दिसत होतं तर ते होते राजेश टोपे. हो, तेच राजेश टोपे ज्यांनी कोविडमध्ये अत्यंत जबरदस्त असं काम केलं होतं असं सगळ्याच आरोग्य क्षेत्रातल्या मान्यवरांचा एक अभिप्राय होता. त्याच राजेश टोपेंनी अत्यंत शांतपणे आणि कुठेही लोकांच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीत मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर संवाद साधला होता. मी बाकी काही केलं होतं किंवा काय नाही याच्यावर आपल्याला जायचं नाहीये. आता मुख्यमंत्र्यांनी आपला एक माणूस किंवा आपला एक दूत 6 फेब्रुवारीला जरांगे पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्याच दिवशी जरांगे पाटील यांची भेट राजेश टोपे यांच्याशी झालेली आहे. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना हे सगळं दबक्या आवाजात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बोललं जात होतं, चर्चा होत होती. पण याला कोणी, कारण याचं एक सगळ्यात मोठा समाज ज्याचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक मंत्री झाले, अनेकांनी सत्तेचा लाभ घेतला या समाजातल्या लोकांनी, अशा समाजाला विनाकारण दुखावून अंगावर घेऊ नये असा एक प्रयत्न होता. आता हे सगळं होत असताना मनोज जरांगे पाटील हे फक्त एका नेत्याबद्दल अगदी कंठशोष होईपर्यंत टीका करत असतात. त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस. हा, हे खरं आहे की तो आदेश लाठीचार्ज करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण देवेंद्र फडणवीस हेच काही एकटे मराठा समाजाच्या वाईटावर उठलेत असं समजण्याचं कारण नाही. हा, पण देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? जे गोपीनाथ मुंडेंसारख्या लोकनेत्याला जमलं नाही, जे गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या क्राऊड पुलरला जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात करून दाखवलं. ते काय करून दाखवलं तर त्यांनी शरद पवार यांचं संस्थान किंवा यांची सत्ता खालसा करून टाकली.
त्यांनी शरद पवारांच्या समोर एक अशा पद्धतीचा विलन उभा केला की शरद पवारांना काही दुसरं करताच येऊ शकलं नाही। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना संगीता वानखेडे यांनी पुण्यातून दे दनादन अशी या मनोज जरांगे पाटील यांची धुलाई केलेली आहे। आणि त्यामुळे आता हे जे मराठा आरक्षणाचं जे संपूर्ण आंदोलन आतापर्यंत सक्सेसफुल होत होतं किंवा यशस्वी होत होतं, त्याचा हिरो आतापर्यंत मनोज जरांगे पाटील वाटत होते, पण बुधवारी अजय बारसकर आणि गुरुवारी संगीता वानखेडे, आता हे सगळं होत असताना जरांगे पाटील किती हुशार आहेत बघा। ते कालच म्हणजे अजय बारसकर बोलल्यानंतर ते असं म्हणाले की असे आणखी 14-15 लोक समोर येणार आहेत। हे मी नाही म्हणत आहेत, तर ज्या संगीता वानखेडेंनी पुण्यातून त्यांच्यावर टीका केलेली आहे त्या संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्या नात्यांबद्दल, यांच्या संवादाबद्दल आणि यांच्या अदृश्य हातांबद्दल काय म्हणतायत ते आधी आपण ऐकूया। अजिबात नाही, हे फक्त कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी होतं। तिथल्या सहकार्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये, त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते, ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे। हो, कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते, शरद पवाराचाच फोन त्या माणसाला चालू आहे। अख्खे आंदोलन जे काय उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे। हे येईल कालांतराने, मला माहितीये खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर, आणि मला करतायत, मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं। मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडतीये, माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही। आता आपण पाहिलं की संगीता वानखेडे यांनी अजय बारसकर यांच्यापेक्षा धुवाधार आणि तुफानी टीका केलेली आहे। कारण अजय बारसकर हे स्वतः काही गोष्टी अवतरण चिन्हामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण ज्या पद्धतीचा मनस्ताप संगीता वानखेडेंना दिला गेला भुजबळ ब्रिगेड करून आणि त्यावेळेला त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आलं, हे पाहिल्यानंतर संतापलेल्या संगीता वानखेडेंचा हा प्रक्षोभ होता। आता हा जो प्रक्षोभ आहे हा जर जरांगे पाटलांच्या अवतीभोवती धगधगत राहिला तर त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातली त्यांची भूमिका आणि काम हे काहीसं झाकोळून जाऊ शकतं। शरद पवारांनी हे सगळं करण्याच्या मागचं कारणच एवढं आहे की जर जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू राहिलं नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री त्या आंदोलनात, जो स्वतः मराठा आहे, पवारांचा पुतण्या ही मराठा आहे, की एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे जर त्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सतत व्यस्त राहिले तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हे तर आधीच मराठा आरक्षणाच्या संदर्भात विलन ठरलेले आहेत। मग आपल्या सत्तेचा मार्ग सोपा होऊ शकतो, आपण पुन्हा एकदा कोणी फुटू दे कोणी तुटू दे महाराष्ट्राच्या सत्तेला हात घालू शकतो, हा पवारांना विश्वास होता किंवा आहे, त्यामुळेच ते जरांगे पाटलांना मदत करतायत अशा स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। जरांगे पाटील हे ज्या वेळेला शरद पवारांकडून चालवले जात आहेत असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जातोय, त्याच वेळेला जरांगे पाटील हे मंत्रालयात असलेले जे काही सनदी अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल अदवा तदवा बोलतायत, एकेरीत उल्लेख करतायत, त्यांचा अपमान करतायत, त्यांनी केलेल्या मसुद्यावर टीका करतायत, ती टीका करताना आपली पायरी विसरतायत। आणि हे सगळं असताना जर मराठा आरक्षणाला ही आरक्षणाची लढाई जिंकायची असेल तर आत्ता एक तर त्यांना आपला नायक बदलावा लागेल किंवा जरांगेंना आपली संपूर्ण रणनीती बदलावी लागेल, आणि ती बदलत असताना या सगळ्या सहकार्यांना विश्वासात घ्यावं लागेल, नाहीतर जरांगे पाटील यांचा अण्णा हजारे व्हायला वेळ लागणार नाही। आपल्याला या संपूर्ण एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं? मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर मराठा आरक्षणाचं आंदोलन करतायत का? शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांना चालवण्याचा प्रयत्न करून सरकारला अडचणीत आणतायत का? जी गोष्ट गोपीनाथ मुंडे यांना जमली नाही शरद पवारांना थोपवणं, रोखणं, तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली असं आपल्याला वाटतं का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा, आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही सडेतोड, बिनधास्त आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। आमचा पुढचा व्हिडिओ या संदर्भातला आणखी काही आरोप ज्या वेळेला समोर येतील किंवा मनोज जरांगे पाटील यांची बाजू येईल त्यावेळेला नक्की आम्ही घेऊन येणार आहोत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।